नमस्कार. DSD मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. अनेकदा आपण लग्नाला 7 जन्माची गाठ मानतो, पण काही लोक एकाच जन्मामध्ये याचं गाठोडं बनवून टाकतात. आता अशीच एक अबला नारी आहे. तिला चौथं लग्न करायचंय आणि याच्यासाठी तिनं आपल्या प्रेमीच्या आपल्या म्हणजे तिच्या स्वतःच्या वैयक्तिक खाजगी प्रेमीच्या मदतीनं तिसऱ्या नवऱ्याची हत्या घडवली. आता ही जी संस्कारी घटना आहे, ती घटना पाहण्यासाठी आपल्याला जायचंय मध्य प्रदेशमध्ये. त्या ठिकाणचं नरसिंहपूर आहे. त्या ठिकाणचं वारुरेला ही नदी आहे. तर त्या नदीच्या बाजूला हायवे वाहतो आणि नदी वाहते, त्या बाजूला हायवे आहे आणि त्या हायवेच्या बाजूला घनदाट झाडी आहे, झाडी आहे झाडी, आणि झाडीसारखी झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये एक मृतदेह पडलेला होता. तारीख होती 30 जून 2026. आता या दिवशी कोणीतरी पाहिलं, नरसिंहपूरला हे कळवलं. त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, त्यांचं पथक पोहोचलं. त्यानंतर त्यांनी ती बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली. आता असं जाणवत होतं की 2-3 दिवसापूर्वी ही हत्या झालेली असावी आणि गळा आवळून हे मारण्यात आलेलं असावं. त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले. तिथं गेल्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत पोलिसांनी शोध सुरू केला की नक्की ही बॉडी कोणाची आहे बाबा. त्यानंतर मग कोणी त्या भागात मिसिंग झालेलं आहे का, किंवा कोणी गायब झाले, काय झाले का, तर याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस यांना कळलं की कठोती या नावाचं गाव आहे किंवा तो ज्या परिसरामध्ये तुळशीराम डोरीलाल मेहरा नावाचे 40 वर्षाचे गृहस्थ आहेत आणि ते गायब झालेले आहेत. आणि बॉडीची ओळख पटवली, ही व्यक्ती तुळशीरामच आहे. तुळशीराम हे ओळख पटल्यानंतर मग त्यांनी त्या तुळशीरामचे फोन नंबर शोधला, त्याचे कॉल डिटेल्स काढले आणि पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. घरी त्याची बायको होती सरोज मेहरा. आता सरोज मेहरा साधारण 35च्या आसपासची महिला होती. तिच्याकडे चौकशीला सुरुवात झाली. तर नवरा कुठं गायब आहे, त्या ती म्हटली कामाला गेलाय, मला माहित नाही, वगैरे 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 वगैरे. आता पोलिसांना संशय आला की इथं एवढं म्हणजे पोलीस तिथं जात आहेत, 3 दिवस झालं त्यांना ते कळल्यानंतर ते फिरतायत, सगळीकडे माहिती काढतायत, पण ही जी बाई आहे त्या बाईच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती. बरं, नवरा हरवलाय तिची तक्रारही तिने दाखल केलेली नव्हती आणि अत्यंत ढुलमुल अशा पद्धतीचा तिचा कारभार होता. म्हणजे ते एक संशयास्पद होतं. आणि मग पोलिसांनी कडक शब्दामध्ये तिच्याकडे चौकशी केली आणि त्यावेळेस मात्र या खुनी प्रेमकथेचे सगळे मुखवटे गळून पडलेले होते. पोलिसांनी पुरगवा गावामधील महेंद्र मेहरा आणि त्याचा साथीदार विष्णू रजक या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली तर माहिती अशी मिळाली की 27 आणि 28 जूनच्या मध्यरात्री तुळशीराम यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की म्हटले की चला आपल्याला गाडीवर चर्चा करायची आहे, किंवा दारू पिऊया, किंवा पार्टी करूया, किंवा असं काहीतरी सांगून त्यांना त्या ठिकाणी हायवेवरती बोलवलं, स्टेट हायवेवरती बोलवलं आणि विष्णू आणि महेंद्र त्या ठिकाणी पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर मग यांच्यामध्ये वादावादी झाली, यांच्यामध्ये भांडणं झाली आणि या दोघांनी मिळून त्यांची तुळशीराम यांची गळा आवळून हत्या केली. आता ही हत्या केली हे पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी ते काही गाडी वगैरे होती किंवा ती रस्सी वगैरे होती, या सगळ्यांचं म्हणजे ते जप्ती वगैरे केली. अशा पद्धतीनं ही घटना समोर आली होती, लोकांच्या समोर आली, पोलिसांच्या समोर आली. आता या प्रकरणामध्ये तुळशीरामची बायको सरोज या आबला नारीनं वेगळा दावा केला होता. ती म्हणत होती की बाई मी घरी होते आणि महेंद्रचं तिच्यावरती लव होतं आणि तिला मिळवण्यासाठी त्या महेंद्रनं तिच्या पतीची हत्या केली. अशा पद्धतीनं तिने ते विचार मांडले होते. आता पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि याच्यामधून ही आबला नारी ही किती शातीर आहे, किती म्हणजे विचित्र चमत्कारिक आहे, हे समोर आलं होतं. आता ही जी सरोज आहे, ही आबला नारी आहे. ती आबला नारी जबलपूर या ठिकाणच्या चरगवा नावाचं गाव आहे, त्या गावात राहणारी आहे. आणि हिचं लग्न, ह्या सरोजचं लग्न म्हणजे एक जवळचाच एक तरुण होता, त्या तरुणाबरोबर ते झालेलं होतं. तिचा संसार सुरू झाला होता. पण काही काळानं तिचं आणि तिच्या पतीचं भांडण झालं, वाद झाला आणि त्या आबल्या नारीनं त्या पतीला सोडला आणि त्याच्यानंतर पुरगवा नावाचं गाव आहे, त्या गावातला दुसरा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबरोबर ती हिनं लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही काळ, काही वेळ यांचा संसार चालला. पण अचानकपणे तिचा पती आजारी पडला आणि हे जग सोडून गेला. म्हणजे पहिला पती याला तिनं सोडलं, दुसरा पती त्या पतीनं हे जग सोडलं आणि आता ही आबला नारी एकटी पडली होती, तिला कुणाचा आधार नव्हता. आणि यावेळेस तुळशीराम याच्या बरोबर तिनं लग्न केलं. लग्न केल्यानंतर संसार सुरू झाला. आता दुसऱ्या नवऱ्याच्या गावातील महेंद्र मेहरा ह्याच्याबरोबर ती हिचं महिलेचं सूत जुळलं आणि त्यानंतर यांच्यात गुल्लू सुरू झालं.
आता ही गोष्ट पतिराजांना कळली की आपली बायको जी आहे ऑलरेडी अगोदर तिचे 2 लग्न झाली, आपल्या बरोबर तिसरं झालं आणि आता चौथ्या बरोबर ती गुलुगुलू सुरू आहे. आता हे कळल्यानंतर पती वैतागला, पती पिसाळला आणि मग त्या पतीनं घरामध्ये महाभारत सुरू केलं. आता हे रोजच कचकच कचकच व्हायला लागली, भांडणं व्हायला लागली. आता त्यानंतर मग त्या 2 प्रेमी जीव होते, म्हणजे सरोज आणि तिचा प्रियकर, यांना वाटायला लागलं की हा बाबा आमच्यामधला अडथळा आहे. म्हणले अरे ह्याला एक कायमचा संपवून टाकूया. आणि त्याच्यानंतर यांनी प्लॅनिंग करून हत्या करायला म्हणजे हत्या करण्याचं प्लॅनिंग केलं. प्रियकराबरोबर ते चौथं लग्न हिला करायचंय, त्याच्यासाठी तिनं तिसऱ्या पतीची हत्या घडवली आणि नंतर मी नाही त्यातली अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. पण विचार करा, प्रियकराबरोबर चौथं लग्न करण्यासाठी तिसऱ्या नवऱ्याची हत्या करणारी बाई ऐकायला किती विचित्र वाटतं. आणि आता काय होतंय बघा, ती अबला नारी या सगळ्यात प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न करते. अर्थात तिची त्याच्यात चूक हे असू शकते, पण जिनं पती बदलला, जिनं जोडीदार बदलला, जी बाहेरच्या व्यक्तीसाठी पतीची हत्या करू शकते, ती आपला जबाब सुद्धा बदलू शकते. आणि जर बदलला तर आश्चर्य वाटायला नको. कायम लक्षात ठेवा, आपल्यावरती खरं प्रेम कोण करतं माहितीये? जन्मदाती आई, वडील किंवा आपले घरातली मंडळी, जोडीदार. पण बाहेरच्या व्यक्तीसाठी जर आपण आपल्याच लोकांचा घात करणार असो तर ती नियती सुद्धा आपला घात केल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा.